गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सकाळी उठलं तर सेम पाऊस पडत होता आणि लास्टचे 6-7 दिवस झालं मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे अंशला लास्टचे 3 डेज तर हॉलिडेज सांगितलं होतं. त्यामुळे तो काही स्कूलमध्ये जाणार नव्हता. इकडे स्वामी उठला होता, त्याच्यामुळे तो बाहेर थोडा पाऊस बघत होता आणि एन्जॉय करत होता. माझा नाश्ता वगैरे आमचं सर्व झालं होतं, फक्त चहा प्यायचा बाकी होता. म्हणून मी इकडे ना असा गरम गरम चहा बनवला आणि मस्तपैकी चहा वगैरे पियारलं. दुपारी अंश आहे ना असा मस्तपैकी बाहेर खेळत होता मुलांमध्ये, पण तो सायकल चालवत होता थोड्या वेळासाठी आणि खेळत पण होता. नंतर आज मी तुमच्याबरोबर 2 रेसिपी शेअर करणार आहे, तर त्या तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपे आहेत आणि इझी आहेत. तर पहिली रेसिपी आहे भरलेली भेंडी. त्याच्यासाठी लागणार आपल्याला टॅमॅटो, लसूण आणि कोथिंबीर बस. आणि भेंडी आहे ना, भेंडी मस्त स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायची आणि सुक्या फडक्याने ना ती थोडीशी पुसून घ्यायची किंवा त्यातलं पाणी सर्व जाऊन द्यायचं. आणि जसं आपण ह्याला वांग्याला काप करतो ना तसं मध्ये आहे ना कट करून घ्यायचं. आता ह्या मसाल्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट, जो घरगुती मसाला असतो तो, हळद आणि तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. आणि जे मधून जे भेंडी काप करून घेणार ना त्याच्यामध्ये हा मसाला आहे ना मध्ये भरून घ्यायचा. मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकायचं आणि ही आहे ना तेल टाकल्यानंतर लसूण पण टाकायचं आणि मग ही भेंडी टाकायची. लसूण थोडासा लालसर होऊन द्यायचा आणि मग ही भेंडी आहे ना अशी टाकायची. आता हे भेंडीमध्ये आपल्याला म्हणजे पाणी नाही टाकायचं, विदाऊट पाण्याची करायची. त्याच्यामुळे ती आपल्याला आहे ना गॅस कमी आणि जास्त करून थोडीशी बनवायची. तेवढं एकच फक्त आहे ना ह्या भेंडीवरती म्हणजे लक्ष द्यावं लागतं, कारण जास्त गॅस फुल केलं ना तर ती करपून जाते पूर्ण. तर कमी जास्त केलं ना तर ती व्यवस्थित होते. तेल थोडंसं जास्त टाकायचं ह्या भेंडीमध्ये, जास्त पण नाही, एकदम मीडियममध्ये टाकायचं आणि ही भेंडी बनवायची. आता जो शेंगदाण्याचा कूट आहे जो केला आहे ना आपण, तो पण मसाला थोडा एक्स्ट्रा करायचा, की जेणेकरून आपण जेव्हा ही अर्धी अशी भेंडी शिजेल ना त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करायचा. तर आपण स्टार्टिंगला टॅमॅटो ह्याच्यामुळे ॲड केला नव्हता, कारण की मग त्याला पाणी सुटलं असतं म्हणून. तर मग जेव्हा अर्धी भेंडी शिजते ना तेव्हा ह्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करून टाकायचा. आणि जो मसाला जो आपण बनवणार ना तो थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा, की जो नंतर जशी भेंडी शिजली ना की त्याच्यामध्ये हा थोडासा मसाला वरतून टाकून घ्यायचा, की जेणेकरून भेंडीला जास्त छान लागेल. तर ही आहे ना एकदम पटकन होते. जास्त वेळ म्हणजे थोडासा वेळ लागतो, पण खायला वगैरे टेस्ट खूप चांगली होते, कारण ती आपण ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे पण नाही टाकले आणि अशी खूप चिकट वगैरे पण ही होत नाही, एकदम सुटसुटीत होते. आणि ह्याच्यावरती ना आपण झाकण नाही ठेवायचा, अशीच उघडी ठेवायची बनवायच्या नंतर, नाहीतर ती आहे ना नरम होऊन जाते. आता आपण जी सेकंड भाजी बनवायची ती आहे शेवभाजी. आता शेवभाजीसाठी साहित्य पण सेमच आहे जे आपण ह्याला घेतलं ना. ह्याच्यामध्ये फक्त कांदा, टॅमॅटो, लसूण आणि कोथिंबीर, बस एवढंच आपल्याला ह्या भाजीसाठी पण लागणार आहे. तर पहिलं आपण तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये लसूण टाकायचा आणि ना कांदा टाकायचा. कांदा टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, की जेणेकरून आहे ना कांदा आहे ना असा मऊ झाला पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं, जास्त पण नाही करायचं, कारण म्हणजे शेवमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्या हिशोबाने याच्यामध्येच मीठ कमी ॲड करायचं. कांदा चांगला लालसर झाला ना की त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालायचा आणि टॅमॅटो पण मस्तपैकी आहे ना लालसर होऊन द्यायचा आहे, कारण की जर टॅमॅटो आणि कांदा कच्चा राहिला तर तो दाताखाली आल्यावरती आपल्याला जाणवणार. आपण ह्याच्यामध्ये जास्त आहे ना पाणी वगैरे टाकून शिजवणार नाही आहोत. आपण एकदम एक पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण लगेच आहे ना शेव आणि शेव शिजायला काही असं खूप जास्त वेळ लागत नाही. इकडे ना मी ह्यांच्यासाठी चहा बनवला होता, तो त्यांना चहा वगैरे दिला. त्याच्यानंतर भाजी पण मी साईडला बनवत होती, की जेवायचं पण होतं म्हणून. मला वाटतं मी पप्पांसाठी चहा केला होता, म्हणून पप्पांना चहा वगैरे दिला आणि ह्यांच्यासाठी जेवणाची तयारी करत होती. तर त्याच्यासाठीच ना मी ही भाजी बनवली होती. आता लाल तिखट म्हणजे जे सुके मसाल्यामध्ये पण आहे ना फक्त लाल जे घरगुती मसाला आहे तो टाकलेला मी. हळद बस एवढंच, बाकी ह्याच्या पुढे पण ह्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला टाकायचं नाही आहे. आणि ते चांगलं परतून झाल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी आता जशी आपण शेव घेऊ ना त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पण नाही, कारण शेव काय 2-3 मिनटामध्ये शिजते, ती खूप वेळ लागत नाही ती शेव म्हणजे शिजायला वगैरे. त्याच्यामध्ये आहे ना आपण
शेवमध्ये भरपूर प्रकारचे शेव भेटतात. आता मी इकडे भावनगरी घेतली होती. तर ही शेव ह्या पाण्याला ना अशी उकळी आल्याच्या नंतरच शेव टाकायची आणि उकळी आल्याच्यानंतर शेव टाकली ना की थोडंसं आहे ना जसं तुम्हाला पाहिजे घट्ट पातळ त्या हिशोबाने ते पाणी ठेवायचं. पण थोडंसं आहे ना विदाऊट म्हणजे पाणी छान लागते ही मला. तर मी अशी सुकी बनवते. काय तुम्ही पाणी पण थोडंसं ठेवू शकता, ती पण छान लागते. मग मी इकडे ना ह्याच्यासाठी ताट केलं होतं आमटी भात आणि आहे ना ही शेवभाजी गरम गरम दिली होती. संध्याकाळी आहे ना मला पित्ताचा थोडा जास्त त्रास वाटत होता म्हणून मग मी आहे ना डॉक्टरकडे गेली. पण डॉक्टरकडे पहिलं तर खूप गर्दी होती. मग औषधं वगैरे घेऊन मग मी घरी आली आणि मस्तपैकी आजचा पण दिवस छान गेला. तर माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.